विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या आपल्या टॉपिकमध्ये आपण विशेषतः इयत्ता 12वीच्या सिलेबसमध्ये असणारं जरंड आणि इन्फिनिटिव्ह वर्ब यांचा थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर हा अभ्यास करताना आपल्याला यामध्ये नेमकं काय शिकायचे ते लक्षात घ्या. तर जरंड आणि इन्फिनिटिव्ह वर्ब हे ओळखताना नेमका कधी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचबरोबर इन्फिनिटिव्ह वर्ब हे जरंडमध्ये कन्वर्ट करताना किंवा जरंड हे इन्फिनिटिव्ह वर्बमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते याविषयी आपण या टॉपिकमध्ये चर्चा करणार आहोत. आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रथमतः जरंड म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहा, जरंड हे मेन वर्बचं आयएनयुक्त रूप आहे की जे वाक्यामध्ये नाऊन म्हणून वापरलेलं असतं. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर जरंड हे मेन व्हर्बचं आयएनयुक्त रूप की जे वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा ॲडव्हर्ब म्हणून वापरलेलं असतं. आता हे वाक्यामधून ओळखताना म्हणजे जरंड वाक्यामधून ओळखत असताना आपल्याला कधी प्रॉब्लेम येऊ शकतो पहा. तर जर ज्या सेंटेन्समध्ये आपल्याला जरंड ओळखायचं आहे त्या सेंटेन्समध्ये जर कंटिन्युअस टेन्स असेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर तिथे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण या दोन्ही टेन्समध्ये मेन व्हर्बचं आयएनयुक्त रूप वापरलेलं असतं. मग तिथे आपल्याला काय काळजी घ्यायची असते तर ते जे आयएनयुक्त रूप आहे ते वर्ब म्हणून वापरलेलं आहे का जरंड म्हणून वापरलेलं आहे ते कसं ठरवायचं. तर जर ते क्रियापदाचं आयएनयुक्त रूप हे क्रिया करत असेल तर ते वर्ब असणार आहे आणि जर ते सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा ॲडव्हर्ब म्हणून कार्य करत असेल तर त्या ठिकाणी ते जरंड असणार आहे. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघूया की नेमकं त्या वर्बने काय कार्य केलेलं आहे. तर एक्झाम्पल आहे पहा, आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. तर बघा या एक्झाम्पलमध्ये गेटिंग हा शब्द नेमका वर्ब आहे का तो जरंड आहे हे आपल्याला कसं ठरवायचं आहे. तर जर त्या शब्दाने आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे जर ॲक्शन क्रिया केली असेल तर ते वर्ब असणार आहे आणि जर त्या आयनयुक्त वर्बने त्या ठिकाणी नाऊनचं कार्य केलं असेल म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा ॲडव्हर्बचं कार्य केलं असेल तर ते जरंड असणार आहे. इथे काय कार्य केलेलं आहे बघा, गेटिंग म्हणलेलं आहे. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. म्हणजे पहा की याचा अर्थ काय होतो, मी IIT मध्ये प्रवेश घेताना खूप खुश होतो. म्हणजे गेटिंगचं कार्य काय आहे या ठिकाणी तर इथे गेटिंग या शब्दाने क्रिया केलेली नाही तर या ठिकाणी क्रियेच्या माहितीमध्ये भर घातलेली आहे. कशा प्रकारे माहितीत भर घातलेली आहे तर मी खुश केव्हा होतो IIT मध्ये प्रवेश घेताना. म्हणजे या ठिकाणी प्रवेश घेताना म्हणजे गेटिंग या शब्दाने या ठिकाणी कुठलं कार्य केलेलं आहे, ॲडव्हर्बचं कार्य केलेलं आहे. आणि जर ते ॲडव्हर्ब आहे म्हणजेच ते जरंड आहे. कारण आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी जरंड हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि ॲडव्हर्बचं कार्य करत असतं आणि त्याला अनुसरून या ठिकाणी गेटिंग हा शब्द जरंड होणार आहे. दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. या एक्झाम्पलमध्ये काय, सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज. अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. इथे पहा एंटरिंग हा शब्द नेमकं काय कार्य करतोय म्हणजेच मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे इथेही त्याचं वर्बचं कार्य आहे का या ठिकाणी तो कोणाविषयी माहिती सांगतोय म्हणजे सब्जेक्ट आहे का ऑब्जेक्ट का ॲडव्हर्ब आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर पहा ऑफ एंटरिंग या ठिकाणी तुम्हाला दिसतंय अधोरेखित केलेलं आहे. तर याचं कार्य काय या ठिकाणी काय म्हणले, अदर वे ऑफ एंटरिंग म्हणजे दुसरा मार्ग, प्रवेश करण्याचा दुसरा मार्ग असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एंटरिंग सुद्धा कुठली क्रिया करत नाहीये. म्हणजे एंटर म्हणजे प्रवेश करणे, तो प्रवेश करत आहे किंवा ते प्रवेश करत आहे, कोणी प्रवेश करत आहे असं म्हटलेलं नाही. तर म्हटलंय काय, प्रवेश करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे प्रवेश करणं याबद्दल बोललेलं आहे. आणि जर आपण पहा सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या बाबतीमध्ये आपण सब्जेक्ट कसं ओळखायचं या बाबतीमध्ये आपण जसं एका व्हिडिओमध्ये पाहिलंय तर त्याच्यानुसार या ठिकाणी एंटरिंग विषयी बोललं गेलेलं आहे. म्हणजे सब्जेक्टचं कार्य या ठिकाणी एंटरिंगने केलेलं आहे. मग जर तो सब्जेक्ट आहे तर नक्कीच तो जरंड आहे. तिसरं उदाहरण आपण या संदर्भात बघूया. तिसरं उदाहरण आहे, ट्रॅव्हल इज द बेस्ट वे वी हॅव ऑफ रेस्क्यूइंग द ह्युमॅनिटी ऑफ प्लेसेस. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. तर इथे पहा ऑफ रेस्क्यूइंग हे सुद्धा काय आहे, कार्य करतंय का या ठिकाणी ते सब्जेक्ट ऑब्जेक्ट ॲडव्हर्बचं कार्य करतंय हे आपल्याला या ठिकाणी बघूया. तर ऑफ रेस्क्यूइंग म्हटलेलं आहे म्हणजे काय अर्थ होतं याचं त्याच्यानुसार आपल्याला पटकन लक्षात येईल. ट्रॅव्हल इज द बेस्ट वे ऑफ
वी हॅव ऑफ रेस्क्यूइंग द ह्युमॅनिटी ऑफ प्लेसेस, म्हणजे प्रवास हा प्रत्येक ठिकाणच्या मानवतेपासून सुटका करून घेण्याचा आपला एक सर्वोत्तम मार्ग आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सुटका करून घेण्याविषयी बोललं गेलेलं आहे ट्रॅव्हल कडनं, म्हणजेच या ठिकाणी रेस्क्यूइंगनी ऑब्जेक्टचं कार्य केलेलं आहे. आणि मग जर ऑब्जेक्टचं कार्य केलेलं आहे तर याचा अर्थ ते जरंड आहे. तर अशा प्रकारे पहा वाक्यामध्ये जरंड कसं ओळखायचं आणि त्यामधली अडचण काय हे आपण या ठिकाणी पाहिलं. अडचण काय असते, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जर कंटिन्युअस टेन्स असेल आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर तिथे पण ING असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जरंड कसं ठरवायचं तर त्यांच्या कार्यावरून ठरवायचं. कार्य म्हणजे जर वर्बचं कार्य केलं असेल ते वर्ब असते आणि जर सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा ॲडवर्बचं कार्य केलं असेल तर ते जरंड असणार आहे. अशा प्रकारे आपण जरंड या ठिकाणी कसं ओळखायचं ते पाहिलेलं आहे. आता आपण इन्फिनिटिव्ह वर्ब विषयी माहिती पाहूया की इन्फिनिटिव्ह वर्ब नेमकं कसं ओळखायचं आणि वाक्यामध्ये काय अडचणी असतात इन्फिनिटिव्ह वर्ब ओळखताना हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर इन्फिनिटिव्ह काय नेमकं पहा, तर इन्फिनिटिव्ह हे सुद्धा मेन वर्बच आहे, फक्त ते टू सहित येतं. म्हणजे वाक्यामध्ये टू सहित येणाऱ्या मेन वर्बला आपण इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतो. आणि जरंडसारखा प्रॉब्लेम कधी होतो आपल्याला, तर आपल्याला मेन वर्ब आणि इन्फिनिटिव्ह वर्ब एक ओळखता आलं पाहिजे. आता पहा मेन वर्बमध्ये बदल होत जातात, परंतु इन्फिनिटिव्ह वर्बमध्ये काही बदल होत नाही, त्याच्या अगोदर टू असतो. म्हणजे मेन वर्बच्या अगोदर जर टू दिसला तर तुम्ही समजायचं ते इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. म्हणून आपण हे वाक्याच्या माध्यमातून समजून घेऊया की कशा प्रकारे इन्फिनिटिव्ह वर्ब ओळखताना आपल्याला काय अडचण येऊ शकते. बघा एक एक्झाम्पल या ठिकाणी. एक्झाम्पल आहे we travel initially to lose ourselves and we travel next to find ourselves. इथे बघा आपल्याला दोन्ही पण वर्ब आपण आयडेंटिफाय करूया, बघूया. तर पहिलं वर्ब आहे ट्रॅव्हल आणि दुसरं वर्ब आहे लूज. आता दोन्ही ठिकाणी आपण जर पाहिलं तर लूजच्या अगोदर टू आहे, त्याच्यानंतर त्याच्याच मध्ये दुसरं पोटवाक्य आहे अँड वी ट्रॅव्हल नेक्स्ट टू फाइंड आवर सेल्फ. याच्यामध्ये सुद्धा ट्रॅव्हल हे वर्ब आहे आणि फाइंड हे पण वर्ब आहे, पण फाइंडच्या अगोदर टू आहे. ज्या ज्या ठिकाणी टू आहे ते इन्फिनिटिव्ह वर्ब आहे हे आपल्याला ओळखणं सोपं आहे. इन्फिनिटिव्हच्या बाबतीमध्ये आपल्याला जास्त अडचणी येत नाही, फक्त ते वर्ब कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याच्या अगोदर टू असेल तर ते इन्फिनिटिव्ह वर्ब होणार आहे, हे क्लिअर आहे. दुसरा सेंटेन्स या ठिकाणी आहे वी ट्रॅव्हल टू ब्रिंग व्हॉट लिटिल वी कॅन. आता इथे पण पहा दोन वर्ब आहेत, एक ट्रॅव्हल आहे आणि एक ब्रिंग आहे, परंतु दोन्हीमध्ये तुलना केली तर ब्रिंगच्या अगोदर टू आहे आणि टू सहित असणारं वर्ब आपण इन्फिनिटिव्ह वर्ब आहे असं म्हणत असतो. त्यामुळे या ठिकाणी टू ब्रिंग हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. आपण तिसरा एक्झाम्पल बघूया. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक अँड ट्राईड टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. आता इथे पण वर्ब कोणकोणते आहेत बघा. इथे आपण दुसऱ्या क्लॉजमध्ये बघूया. दुसरा जो क्लॉज आहे तिथे आपल्याला फाइंड करायचं की मेन वर्ब कोणता आणि इन्फिनिटिव्ह वर्ब कोणता. तर अँड नंतरचा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये पहा ट्राईड हे एक मेन वर्ब आहे आणि लोकेट हे पण मेन वर्ब आहे, परंतु लोकेटच्या अगोदर टू आहे, म्हणजेच या ठिकाणी टू लोकेट हे इन्फिनिटिव्ह वर्ब होणार आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी यामध्ये पहा यू ट्राईड टू किल हिम असं म्हटलेलं आहे. ट्राईड हे मेन वर्ब आहे आणि किल हे पण मेन वर्ब आहे, परंतु किलच्या अगोदर टू आहे, म्हणजे या ठिकाणी टू किल हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. तर अशा पद्धतीने आपण जरंड आणि इन्फिनिटिव्ह वर्ब वाक्यामध्ये कसे ओळखायचे हे पाहिलं. आता जरंड इन्फिनिटिव्हमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय काय बदल करावे लागतात ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर स्पेलिंगमध्ये काय बदल होतात किंवा काय ॲड करावं लागतं, काय रिमूव्ह करावं लागतं, तर याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर पहा जरंड इन्फिनिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं करताना आपल्याला पहिल्यांदा ING काढून टाकावं लागेल. ING आपल्याला तिथे ठेवायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ING काढल्यानंतर आपल्याला तिथे टू जोडायचा आहे, कारण इन्फिनिटिव्हमध्ये आपण कन्वर्ट करतोय तर त्या स्पेलिंगच्या अगोदर आपल्याला टू जोडायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जर प्रेपोजिशन आलं असेल तर ते प्रेपोजिशन सुद्धा आपल्याला काढून टाकायचे. दुसरी गोष्ट की रूट स्पेलिंग लिहिताना आपल्याला त्या ठिकाणी जे मूळ स्पेलिंग आहे म्हणजे ते जे वर्ब आहे त्याचं जे मूळ स्पेलिंग आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. कारण बऱ्याच वेळा काय होतं की त्या वर्बमध्ये जर कन्सोनंट आणि ओव्हेल यांचा विचार करावा लागतो, म्हणजे शेवटी कन्सोनंट असेल आणि त्याच्या अगोदर जर ओव्हेल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या कन्सोनंटचं डबल करावं लागत असतं, म्हणजे आपण ते जरंडमध्ये करत असतो. मग आता त्याला परत आपल्याला इन्फिनिटिव्हमध्ये कन्वर्ट करत असताना हा नियम आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो की आपण डबल केलेलं अक्षर आहे पुन्हा ते सिंगल करावं लागतं. किंवा दुसरी गोष्ट जर कन्सोनंट नंतर ओव्हेल
ओव्हेल येतं असेल तर ते आपल्याला कन्वर्ट करायचं असतं आणि मग आय एन जी लावत असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण केलेल्या असतात त्या इन्फिनिटीमध्ये कन्वर्ट करताना याचा विचार करायचा असतो आपल्याला. मग तिथे जर ई आला असेल तर तो ई पण आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी याच्यामध्ये म्हणजे इन्फिनिटीमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला तो ई जोडला पाहिजे. तर अशा प्रकारचे बदल आपल्याला करायचे असतात ते आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. तर पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी काय दिलेलं आहे, जसं की आपण अगोदरची एक्झाम्पल जी घेतलेली आहे तीच एक्झाम्पल आपण हे कन्वर्ट करताना सुद्धा वापरतोय. तर पहिलं एक्झाम्पल याच्यामध्ये आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. जरंड हे गेटिंग आणि जरंड या गेटिंगला आपल्याला इन्फिनिटीमध्ये कन्वर्ट करायचं तर काय काय बदल करायचे. तर आपण आता एक्सप्लेन करताना पाहिलंय की आता या ठिकाणी आपल्याला गेटिंगचं रूट स्पेलिंग आपल्याला लिहायचं आहे. रूट स्पेलिंग काय आहे गेटिंगचं, गेट आहे म्हणजे GET असा तो शब्द आहे, GET असं स्पेलिंग आहे गेटचं. म्हणून आपल्याला हा बदल करताना काय काय काढून टाकावं लागेल. ING तर पहिला काढायचं आहे आपल्याला, सांगितल्याप्रमाणे आपल्याला तिथे प्रेपोजिशन पण काढायचं असतं पण इथे प्रेपोजिशन आलेलं नाही त्यामुळे त्याचा विषय नाही. मग आता हा ING काढल्यानंतर मग तिथे काय शिल्लक राहते, GET राहते, तिथे राहणार आहे. तर आपल्याला तो दुसराही टी काढायचा आहे. का काढायचा आहे तर रूट स्पेलिंग काय आहे गेटचं, GET आहे, GET नाही. तर ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण दुसरं उदाहरण पाहूया. इथे पहा, सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. आपल्याला या ठिकाणी एंटरिंगचं या ठिकाणी आपल्याला इन्फिनिटिव्ह करायचं आहे. मग इथे काय काय केलं पाहिजे आपण, तो ऑफ हटवला पाहिजे आपण, कारण तो ऑफ आहे तो त्या जरंडचा आहे त्यामुळे तो आपल्याला काढावा लागेल. मग ऑफ काढल्यानंतर अजून काय करायचं आहे आपल्याला, ING सुद्धा काढायचं आहे. मग ING काढल्यानंतर रूट स्पेलिंग शिल्लक राहतंय का ते आपल्याला बघायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला रूट स्पेलिंग माहीत असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एंटरचं रूट स्पेलिंग काय आहे, ENTER. म्हणजे इथे आपल्याला काय तर रिमूव्ह काढायची गरज नाही. जसं आपण गेटिंगचा टी काढला होता इथे तसं काय करायचं नाही, ING काढून टाकायचं आहे, ऑफ काढून टाकायचं आहे, रूट स्पेलिंग शिल्लक राहील त्या ठिकाणी ENTER. अशा प्रकारे आपण तिसरे एक्झाम्पल बघूया. काय इथे, ट्रॅव्हल इज द बेस्ट वे वी हॅव ऑफ रेस्क्यूइंग द ह्युमॅनिटी ऑफ प्लेसेस. याच्यामध्ये रेस्क्यूइंग पहा, तर याच्यामध्ये जो ऑफ आहे तो आपल्याला काढून टाकावा लागेल, ING आपल्याला काढावा लागेल. ING काढला मग स्पेलिंग काय शिल्लक राहते, RESCU असं राहतंय. परंतु रूट स्पेलिंग असं नाही. रूट स्पेलिंग काय आहे, RESCUE असं आहे. म्हणून आपल्याला इथे ई ॲड करावं लागेल. आपल्याला असं का करावं लागतं, जसं की मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की स्पेलिंगमध्ये बदल कसे होतात, ING लावताना काय बदल होतात मी तुम्हाला सांगितलं होतं की कन्सोनंट नंतर जर ओव्हेल असेल तर ते ING लावताना तो काढून टाकतो आपण आणि ING लावत असतो. आता इथे काय करतोय आपण, इथे जेरंडचं इन्फिनिटिव्ह मध्ये रूपांतर करतोय आणि म्हणून इथे आपल्याला ई परत ॲड करावा लागतोय कारण मूळ स्पेलिंगमध्ये ई आहे. आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. पुढच्या एक्झाम्पलमध्ये युअर सक्सेस विल बी डिपेंड अपॉन डुईंग युअर बेस्ट नाव दॅन बिफोर. आता इथे काय करतो हे लक्षात घ्या. इथे आपण अपॉन नाही काढणार, इथे ING काढणार आहे. मग इथे आपण जसं आपण थोड्या वेळापूर्वी म्हटलं की जर जरंडच्या अगोदर प्रेपोजिशन आलं, अपॉन हे प्रेपोजिशन आहे ते आपण काढणार नाही. आता का काढणार नाही हे लक्षात घ्या. इथे डिपेंड अपॉन ही फ्रेज आहे म्हणजे ते वर्ब बरोबरच आलेलं आहे त्याच्यामुळे ते फ्रेज बरोबर आलेलं असल्यामुळे आपल्याला आपण काढायचं नाही. ते जर जरंड बरोबर आलं असतं प्रेपोजिशन तर आपण काढलं असतं, परंतु ते फ्रेज आहे म्हणजे वर्ब बरोबर आलेलं आहे अपॉन, त्यामुळे ते काढायचं नाही. हे महत्वाची बाब या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून इथे आपल्याला फक्त काम काय करायचंय, ING काढायचं आहे. रूट स्पेलिंग डूचं काय आहे, डिवोच आहे, त्यामुळे दुसरे काय बदल करण्याची इथे आवश्यकता नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला कन्व्हर्ट करताना म्हणजे जरंडचं इन्फिनिटीमध्ये कन्व्हर्ट करताना काय काय गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात हे महत्त्वाचं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण आता दुसरं काय पाहणार आहे त्या ठिकाणी, आता आपण जरंडचं इन्फिनिटिव्ह पाहिलं कन्व्हर्ट करताना काय बदल होतात. आता आपण इन्फिनिटिव्ह जरंडमध्ये कन्वर्ट करताना काय बदल होतात ते पाहणार आहोत. आपण उदाहरणांच्याच माध्यमातून तेही समजून घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे, काय काय बदल करायचे पहा. वी ट्रॅव्हल इनिशियली टू लूज आवर सेल्स अँड वी ट्रॅव्हल नेक्स्ट टू फाइंड आवर सेल्स. आता इथे काय करायचं आपल्याला, इन्फिनिटिव्ह जरंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग हे करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टू जाईल, टू निघून जाणार आहे. त्यानंतर राहते लूज. आता इथे ING लावताना जसं की मी थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन केलेलं आहे की रूट स्पेलिंग आहे LOOSE. म्हणजे पहा, यस या कन्सोनंट नंतर ई हे ओव्हेल आलेलं आहे
आय एन जी लावताना ते काढून टाकायचं, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे स्पेलिंग कसं तयार होईल, LOOSING असं स्पेलिंग या ठिकाणी तयार झालं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पहा, फाइंडच्या बाबतीमध्ये सुद्धा इथे मात्र पहा FIND म्हणजे टू काढून टाकला आपण, कारण आपल्याला जरंट करायचे, टू ठेवायचं नाही. म्हणून आपल्याला स्पेलिंग तयार करताना काय करायचंय, FIND. आता इथे काही चेंजेस नाही, डायरेक्टली ING आपण या ठिकाणी लावू शकतो, म्हणजे FINDING असं स्पेलिंग होईल त्या ठिकाणी. आपण पुढचं एक्झाम्पल पहा. पुढच्या एक्झाम्पलमध्ये वी ट्रॅव्हल टू ब्रिंग, तर टू ब्रिंग या ठिकाणी हे इन्फिनिटिव्ह आहे, याला आपण जरंटमध्ये कन्वर्ट करायचे, टू काढून टाकायचे. रूट स्पेलिंग आहे BRING, इथे कन्सर्नड ओवेलचा विषय नाही, त्याच्यामुळे इथे सुद्धा ING लावताना कुठलाही बदल या स्पेलिंगमध्ये करायचा नाही. आपण तिसरा एक्झाम्पल पाहूया. इथे पहा, आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक अँड ट्राय टू लोकेट. इथे सुद्धा पहा टू जाणार आहे, कारण आपण जरंटमध्ये त्याला कन्वर्ट करतोय. स्पेलिंगमध्ये पहा, टी हे कन्सोनंट आहे, ई हे ओवेल आहे. आता ING लावताना इथे सुद्धा ई काढून टाकावं लागेल आणि मग ING लावावं लागेल. म्हणजे स्पेलिंग काय होईल त्या ठिकाणी, LOCATING असं स्पेलिंग होईल. पुढचं एक्झाम्पल पहा, अजून एक एक्झाम्पल, यू ट्राय टू किल हिम. इथे सुद्धा पहा किलच्या अगोदरचं टू जाणार आहे आणि ING लावताना आपल्याला इथे काही बदल करायचे नाहीत, डायरेक्टली ING जोडायचं आहे, कारण रूट स्पेलिंग KILL आहे. इथे पण कन्सोनंट आणि ओवेलचा विषय नाही, त्यामुळे स्पेलिंग कसं तयार होईल, KILLING अशाच प्रकारचं स्पेलिंग या ठिकाणी तयार होतंय. तर बघा या ठिकाणी आपण जरंटचं इन्फिनिटिव्हचं जरंट करताना कोणकोणत्या बाबींची काळजी घ्यावी लागते हे आपण या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे, आणि ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा विद्यार्थी चुका काय करतात, जरंटचं इन्फिनिटिव्ह जरंट करताना ज्या महत्त्वाच्या बाबी मी आता सांगितल्या त्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे तिथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं, स्पेलिंगमध्ये चेंज करताना कन्सोनंट आहे का, ओवेल आहे का. जर तुम्हाला ते जरंटचं इन्फिनिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर जे रूल्स मी आता सांगितले त्या रूल्सप्रमाणेच आपण हे बदल केले पाहिजेत. जर ते बदल केले नाहीत तर आपल्या त्या ठिकाणी चुका होऊ शकतात. ही बाब ध्यानात घेऊन 12वीच्या विद्यार्थ्यांनी यापुढे हे कन्व्हर्जन करताना, हे बदल करताना ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण या टॉपिकमध्ये पाहिलेली ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्युरेसी येण्यासाठी, म्हणजे जरंट असेल, इन्फिनिटिव्ह असेल किंवा इतर कुठलेही टॉपिक असतील, तर कुठल्या छोट्या बाबींची दखल घ्यावी लागते, हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर आमचे यापुढे येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहता येण्यासाठी तुम्ही आमचा जो चॅनल आहे डॉक्टर इंग्लिश लॅब हा तुम्ही सबस्क्राईब करा. निश्चित प्रकारे तुम्हाला अधिक अचूक माहिती प्रत्येक ग्रामरच्या टॉपिकविषयी मिळेल. आणि या ठिकाणी आपण थांबतोय.